गरमागरम पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत असा भात आणि त्यावर वाफाळतं असं फोडणीचं वरण, तेही विदर्भ स्टाईल. जर असा बेत असेल तर जर तुम्ही भूक नसेल तरीही आपल्याला भूक लागल्यासारखी वाटते आणि खाण्याची इच्छा तर होतेच ना. आता हा असा बेत बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल, हो की नाही मंडळी? चला तर मग आज आपण बनवणार आहोत असंच मस्त स्वादिष्ट फोडणीचं वरण, तेही विदर्भ स्टाईल. राम राम मंडळी, आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, चला मग बनवूया आपण साधं सोपं आणि खायला एकदम स्वादिष्ट असं फोडणीचं वरण. त्यासाठी इथे काय केलेलं आहे, मी घरी ज्या कोणत्या डाळी होत्या म्हणजे मुगाची डाळ, चण्याची डाळ, तुरीची डाळ, ह्या सर्व मिक्स करून घ्या आणि स्वच्छ धुवून घेतल्या. आणि त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून. घरी होत्या शेंगा कशाच्या तर गवाराच्या, त्याही थोड्याशा तोडून टाकलेल्या आहे. सोबत कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि हे सर्व टाकून आपण हळद टाकून व्यवस्थित शिजवून घेतलं. शिजवल्यानंतर बघा त्याला व्यवस्थित डाळ घोटणीनं घोटून घेतलं. त्यानंतर इथे ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी व्यवस्थित तडतडू दिली. त्यानंतर इथे अवश्य घालायचा तो म्हणजे काय, फोडणीच्या वरणाला जे जास्त चव आणते ते कढीपत्ता, तोही ताजा मस्त का. आणि तो कढीपत्ता घातल्याच्या नंतर त्यामध्ये टाकलेलं आहे आपण चवीनुसार तिखट, लाल तिखट, आमचूर पावडर, हळद आणि गोडा मसाला, हे सर्व घालून घ्या. आणि हो, हे करपायला नको म्हणून थोडंसं वरण देखील टाका आणि त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजू द्या. बघा, म्हणजे हे कुठेही करपणार नाही आणि व्यवस्थित शिजेलसुद्धा. बघा, सर्व मिक्स करून घ्या. हे सर्व काम आपण मंद आचेवर करायचं बरं का. कधी भाजीला फोडणी द्यायची असेल तर गॅसची फ्लेम ही खूप मोठी नसावी. बघा किती छान कलर आलेला आहे याला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जे डाळ आपण घोटलेली होती, मीठही टाकलेलं आहे. हे मीठ जर तुम्ही पाणी वगैरे सोडल्यावर टाकलं तरीही जमेल, पण मी इथे आधीच टाकलेलं आहे कारण की मला माहीत होतं की मी किती पाणी वगैरे टाकणार आहे ते. तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही टाका. बघा, या प्रकारे पूर्ण डाळ मिक्स करून घेतली. बघा, या प्रकारे सर्व मिक्स करून घ्या. जर तुम्हाला घट्ट डाळ आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी नाही टाकलं तरीही चालते, ती तशी खूप छान लागते बरं का. पण मी इथे थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थित शिजवून घेतलं, म्हणजे चांगलं उकळून घेतलं बरं का. आणि मस्त उकळल्यानंतर आता बघा आली आहे सर्विंगची बारी. मस्त पांढरा शुभ्र भात आणि त्यावर गरमागरम असं विदर्भ स्टाईल फोडणीचं वरण. डाळगी काही नाही बरं का, फोडणीचं वरण. आता लागली आहे का तुम्हाला भूक, तर या पटकन आणि घ्या खाऊन. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा आणि नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडली की नाही. धन्यवाद.